ज्या दिवसाची वाट मी एवढ्या दिवसापासून बघत होते तो क्षण आला फायनली गाईस. तर नमस्कार, कसं काय मंडळी, मी तुमची लाडकी अंकुडी. सो गाईस, आज आपल्या मध्ये आहे माझं कॉम्पिटिशन, त्याच्यामुळे मी रेडी झालेली आहे आणि इकडे दाजी पण रेडी होत आहेत. साडी नाही घालत बरं का, मेकअप करतायत त्यांचा पर्सनली. सो गाईस, तसं तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्या मध्ये आज कॉम्पिटिशन आहे, ते पण ऑलिओ हॉटेलला. सो म्हणून मी घरूनच मेकअप करून चालले आहे आणि सगळेजण येणार आहे. फायनली थोड्याच वेळात आपण ऑलिओ हॉटेलला पोहोचतो आणि मग त्याच्यानंतर मी दाजीला घेऊन जबरदस्ती वरी जाते, कारण मला एकटीला जायला थोडी भीती वाटत होती. माझ्या नशिबाचे दरवाजे या लिफ्ट सारखेच ओपन होत आहेत. सो मग आम्ही दोघं जण आतमध्ये पटकन घुसलो, दाजी ना मी, आणि मग त्याच्यानंतर दाजी मला वरती आले सोडायला आणि ते गेले. सो फायनली आता मी गाद्या वगैरे बांधून घेते आणि मग त्याच्यानंतर जो की राहिलेला वगैरे मेकअप करून घेते. मग तेवढ्यामध्ये इथं श्वेता पण येत होती. श्वेता खूप सुंदर दिसत होती आणि अनामिकाची पण एंट्री झालेली आहे. तर अनामिका पण खूप सुंदर दिसत आहे. मग राहिलेला उरलेला मेकअप करावा तर लागेल ना. मग त्याच्यामुळे आम्ही इकडे रूम मध्ये आलो आणि मेकअप केला. मग माझी बारी होती डाळूची. मग मी घुंगरं बांधून घेतली आणि परफॉर्मन्स करते. सो फायनली माझा परफॉर्मन्स झालेला आहे आणि मी इकडे आलेले आहे. सो पाणी वगैरे पिले आणि मी तर रील्स बनवते. विचारू की मी रील्स बनवणार, माझी प्रतिक्रिया काय असते. 2 वेळेस सॅटिस्फाईड होत नाही तिला परफॉर्मन्स काढत थोडी तरी निघतेच. मग रिपीट त्याच्यामुळे ह्या कंठाळून जातात. ह्याच काय दाजी बी गौरी बी सगळं कंठाळतात, पण मला बेस्ट म्हणजे बेस्ट खायचं. या दोघींची एवढी गॉसिप चाललेली, पण या कुठल्या टॉपिकवर बोलत असतीस आय डोंट नो. आणि मग इकडे आलो आम्ही. आल्याच्या नंतर इथे वेट करत होतो बिकॉज कारण की निकाल लागलेला नव्हतं. सो आम्हाला कळणार आहे प्राइस कोणाचा. टॅन गाईज, मला इथे भेटलेला आहे सेकंड प्राइज आणि अनामिकाला फर्स्ट प्राइज आणि श्वेताला थर्ड प्राइज. सो आय एम सो हॅपी. आणि इकडे रिक्षा उभा होता. सो मग मी फायनली खाली आले आणि गौरीला ट्रॉफी दाखवली, बट तिच्या तर काय चेहऱ्यावर मला हसूच दिसला नाही. आय डोंट नो. मग मी आले घरी. बाय बाय, लव्ह यू.